चला आपण आज विदर्भ स्पेशल मांडे बनवत आहे। चला रेसिपीला चालू करूया। अगोदर काय केलं, गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलं। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं। मीठ जास्त पण टाकायचं नाही, कमी पण टाकायचं नाही, पद्धतशीर टाकायचे। जास्त टाकल्यावर तरी पण मांडे तुटतात आणि कमी टाकल्यावर तरी पण तुटतात। त्याच्याकरता चवीप्रमाणे टाकायचं आणि व्यवस्थित आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण चपाती बनवतो तसं नॉर्मल उंडा बनवून घ्यायचा आहे। आणि उंडा बनवून झाल्याच्या नंतर सगळी मेहनत कशामध्ये, पिठामध्ये। पीठ व्यवस्थित मळून झाल्याच्या नंतर तेव्हाच मांडा परफेक्ट येतोय आणि सगळी कसरत पिठामध्येच आहे। थोडं थोडं पाणी टाकून मस्त त्याला मळून घ्यायचं आहे। पीठ गव्हाच्या उंड्याला मस्त मळून जास्त पाणी टाकायचं नाही, पातळ पण करायचं नाही। कोणी कोणी त्याच्यामध्ये मैदा पण ॲड करते, पण याच्यामध्ये मैदा ॲड नव्हता केला, गव्हाचंच पीठ होतं। मस्त मळून घेतलं ताईनी पाणी टाकून। मला बोलले की गावाला गेल्यावर तिकडं भेटत नाही म्हणून मी मांडे बनवते। मला पण येतात बनवता, पण मला एवढं परफेक्ट येत नाही। ते नेहमी बनवतात त्यांना परफेक्ट बनवता येते। मस्त मळून झाल्याच्या नंतर म्हणे आपटून घेते। आपटून याच्यासाठी घेतले की त्याचा एक जीव होतो व्यवस्थित आणि त्याला फोडं येतात। पिठाला जोपर्यंत फोड येत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ भिजवावंच लागतं। बोलले अजून पण व्यवस्थित नाही, परत मी आपटते। परत त्यांनी 2-4 वेळेस आपटून घेतलं, मग त्याला फोडं यायला लागले। बोलले आता तुम्हाला समोर फोड पण दावलेला होता त्यांनी। पिठाला फोड आले की व्यवस्थित मांडा व्यवस्थित येतो। आता पद्धतशीर मळून झाले, बघू शकता। बोलले चांगलं झालं, त्याचा एक जीव व्यवस्थित झाला आणि पीठ मळून झाले, मस्त मळून झाले। थोडं पाण्याचा हात लावून त्याला 15 मिनिटासाठी आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे, कारण की त्याचा मस्त एक जीव होतो आणि फोड पण आलेला आहे पिठाला। खूपच कसरत आहे मस्त। आता 15 मिनटं रेस्टसाठी ठेवून देऊया। आता 15 मिनटं झालेत आणि छोटे छोटे त्यांनी उंडे करून घेतले आणि मांडरण घेतलं व्यवस्थित, त्याला तेल लावलं आणि चुलीवरती ठेवलं आणि मस्त बनवून घेतले त्यांनी मांडे आणि मस्त भाजून घेतले। आणि आम्ही मटण बनवलं होतं मडक्यामधलं, 1 नंबर मांडा आणि मटण लागलं होतं। तुमच्याकडं पण असं बनवतात का? नक्की मला कमेंट करून सांगा। हॉटेलपेक्षा एकदम भारी जेवण झालेलं त्या दिवशी। मांडा त्यांनी बघू शकता किती छान बनवलेला आहे। मला पण असेच यायचेत, पण एवढे येत नाही परफेक्ट। त्यांना माझ्यापेक्षा परफेक्ट येते जाऊबाईला। मस्त बनवून झाल्याच्या नंतर मडक्यावरती टाकला। मडकं मस्त गरम झालं होतं आणि 2-2 टाकतात त्याच्यावरती। एक टाकल्याच्या नंतर परत त्यांनी बनवला आणि मडक्यावरती टाकला, मस्त भाजून घेतला। भाजून झाल्याच्या नंतर मग पलटून घ्यायचा आहे, खालची भाजून घेतलं। जो अगोदर टाकलेला मांडा तो भाजला होता, दुसरा टाकला, मग पलटी करून घेतला व्यवस्थित। काठं वगैरे थोडे काठं जाड असतात तर व्यवस्थित भाजून घेतलं त्यांनी, फिरून घेतलं त्याच्यामध्ये, बघू शकता। आणि आता हंडीमध्ये मडक्यामध्ये मटण एक दुडी भरून बनवलेलं होतं मांडे, बघू शकता। एक दुडी गच्च भरली होती मांड्यानी। आणि मी साईडला हे पण बनवलं होतं, मटण बनवलं होतं मडक्यामध्ये, बघू शकता। मटण आणि मांडे कोण खाल्लं कमेंट करून सांगा। चला आता आमचं मांडे आणि मटण रेडी आहे। आणि शेतातून असा कवळा कांदा आणला होता, कच्चा कांदा ओल्ला, आणि ते ओल्ला कांदा मस्त आणि मटण आणि मांडे 1 नंबर लागलेलं। तुम्ही पण असं बनवून खा, तुम्हाला बनवता येत असेल मांडे तर। आमच्याकडे अशी मांडे बनवायची पद्धत आहे। चला आता आमचं मटण पण शिजून झाले, आता कांदा पण कापला आहे आणि मस्त मांडे आहे। माझी रेसिपी आवडत असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईबर नक्की करायला विसरू नका। चला आता आमचे मटण आणि मांडे रेडी झाले, आम्ही खातो, तुम्ही पण बनवून खा। बाय बाय, धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्ही।